हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हे बघा आज पूजा आपण कशी करतोय बघू। मी अभिषेक करत आहे स्वामी समर्थ महाराजांचा, रोज करते। माझं मंदिर वरती आहे त्यामुळे खाली घ्यावं लागतात सगळे देव। आता महादेवाचा अभिषेक करून घेऊ आपण। फोटो ही पुसून घेतले मंदिरातले आणि नंतर चालू केला शूट। हे बघा आता गणपती बाप्पाचा मोबाईल असा पकडला आहे त्यामुळे व्हिडिओ असा आला आहे जरा। हे बघा आता इथे बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतला। आता इथं तुळजाभवानी कुलदैवत, तुळजाभवानीचा अभिषेक करून घेतला। इथं अन्नपूर्णा देवी, इथे आता महालक्ष्मीचा। ही लक्ष्मीची मूर्ती चांदीची आहे माझी त्यामुळे ती काळी पडते बघा। आणि ही येडेश्वरी, येरमाळ्याची येडेश्वरी आहे, आमची देवी आहे बघा। आणि ही विठ्ठल रुक्माईचा, विठ्ठल रुक्माईचा आता अभिषेक करून घेतला आपण। हे बघा असं मंदिर फोटो पुसून सगळं चेंज करून घेतलं होतं अगोदर। आता हे वरती ठेवून घेतल्या मूर्ती सगळ्या पुसून मस्त। आता गंध लावून घेतला बघा, गंध लावून घेतला। स्वामींना कपडे घातले, आता अगरबत्ती लावून घेतली। इकडे पण यांना अष्टगंध लावून घेतला आहे सगळ्या फोटोंना मी। इथं वामन भाऊ भगवान बाबाचा फोटो आहे, इथं गणपती बाप्पा, इथं स्वामी समर्थ दत्त महाराज। हे बाहेरचा बघा तुळशीची पूजा केली आहे, अगरबत्ती लावली आहे ते दाखवले। इथं आता दूध साखर ठेवली आहे, हे बघा मस्त अशी पूजा करून घेतली। इथं आता आरती करून घेतली आहे, आरती झाली आहे माझी। इथं आज सोमवार आहे त्यामुळे खिचडी बनवलेली, तो प्रसाद ठेवला। आणि आता मी मंदिरात चालले आहे। हे सोसायटीतलं मंदिर आहे आमच्या महादेवाचं आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे। आज सोमवार आहे त्यामुळे गर्दी आहे भरपूर मंदिरामध्ये। हे बघा नंबरने चालू आहे। हे बघा असं आहे बाहेरून मंदिर। तर माझी झाली पूजा करून, आता मी घरी चालले आणि आता नित्यसेवा आपली रोजची। हे बघा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, ह्यातलं आपल्याला हे सेवा चालू करायच्या अगोदर हे स्वामी स्तवन म्हणायचं असतं, ते करून घेतलं अगोदर। आणि नंतर 11 माळी जप करायचा। हे वाचून झाल्यावर 11 माळी जप करायचा आणि परत श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय क्रमाने वाचायचे। हे बघा रोज 3 अध्याय वाचायचे असतात। आज 13 ते 15 अध्याय वाचले मी। आणि हे गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचते। हे बघा अशी सेवा करून घेऊ आपण आता। मस्त असं प्रसन्न वाटतं सेवा झाल्यावर। सकाळी सकाळी सेवा करून घेते मी। हे बघा आता
परत मंदिरात गेले आहे. आरती संध्याकाळची 6:30ला आरती असते मंदिरामध्ये. बघा गर्दी खूप होती. आत्ता पण एवढं शूट करता नाही आलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, कारण सुरुवात आहे आता. हे बघा. बाय सगळ्यांना.